मोदींनी महाराष्ट्रामुळे त्याच्यामुळे या शेतकऱ्यांवर सूड घेतला जातोय का अशी शंका आणि चिंता आम्हाला वाटते। मग शेतकऱ्यांसाठी जी धोरणं राबवली जात आहे वचननाम्यात सांगितलं जात आहे मग राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती धोरणं राबवली नाही किंवा राबवली जात नाही। आजही शेतकरी कर्जबाजारी आहे। माननीय उद्धव ठाकरे यांनी जे त्यांचं कर्ज माफ केलं तो त्यांना शेवटचा मिळालेला दिलासा मुख्यमंत्री म्हणून। त्यानंतर गेल्या 2.5 वर्षात सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतीही ठोस योजना समोर आली नाही। अनेकदा गारपिटी, अवकाळी पाऊस, दुष्काळ या चक्रात शेतकरी सापडलेला आहे। पण सरकार जागेवर नाही। सरकार आता विधानसभेच्या कामाला लागलं आहे। सरकारला मतं विकत कशी आणि कुठे घ्यायची याची चिंता आहे। शिवसेनेला 9 जागा कशा मिळाल्या किंवा महाविकास आघाडीला 31 जागा कशा मिळाल्या ह्याच्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे महाराष्ट्रात। पण अमरावतीसारख्या ठिकाणी महत्त्वाच्या त्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो ह्याच्यावर त्यांचं कोणतेही भाष्य मला दिसलं नाही। चॅलेंज किया है सारख्याच्या घोटाळ्या प्रकरणी वेळकाढूपणा केल्यामुळे न्यायालयाने संताप व्यक्त केलाय। अशा अनेक प्रकरणामध्ये वेळकाढूपणा आहे ना। फक्त शिखर बँक घोटाळा आहे का? एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जे आमदार आणि खासदार गेलेले आहेत त्यांची अनेक प्रकरणं ही टेबलावरच पडून आहेत। त्यांच्या बाबतीत क्लोजर रिपोर्ट बरं का किंवा धीम्या गतीनं तपास हे धोरण सुरूच आहे। त्याच्यावरती कोणी काय बोलणार आहे का? महाराष्ट्रातलं सरकार हे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या धाकानंच पाडलं आणि त्या सगळ्यांच्या फायली आजही अनिर्णित अवस्थेमध्ये पडून असतील तर त्यालाही जबाबदार न्यायालय, तपास यंत्रणा आणि राज्यकर्ते। सर, उद्धव ठाकरे ने कल प्रधानमंत्री को चैलेंज दिया कि अभी से ही असेंबली चुनाव की तैयारी कर दें, कैंपेन शुरू कर दें और दूसरी बात कि जो ओरिजिनल सिंबल है उस पर चुनाव नहीं लड़े और प्रधानमंत्री क्या आंध्र प्रदेश में जाके जो चंद्रबाबू नायडू का मैनिफेस्टो है उसके बारे में कहेंगे, वो चीज पूरी करेंगे? कल शिवसेना का स्थापना दिन था और शिवसेना पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने जरूर एक चैलेंज प्रधानमंत्री मोदी जी को दिया है। ये चैलेंज इसलिए है कि शिवसेना हमारे पास से सब कुछ छीन लिया, पार्टी का नाम, पार्टी का सिंबल सब कुछ छीन लिया, हमारे एमएलए, हमारे एमपी। फिर भी शिवसेना ने एक संघर्ष किया और महाराष्ट्र में 9 सांसद जीत कर लेके आए। अगर हमारे पास हमारा सिंबल रहता, पार्टी का नाम रहता तो शिवसेना अपने अकेले दम पर 20 या 22 सांसद जीत कर लेके आती। हमारा चैलेंज है मोदी जी को, जिसको आपने हमारा सिंबल दिया है ना वो सिंबल निकाल लो, पार्टी का नाम निकाल लो। उनको बोलो अपनी खुद की पार्टी, खुद की सिंबल पर चुनाव लड़िए और फिर महाराष्ट्र में आइए, फिर हम दिखाएंगे। सर, मुख्यमंत्री फिर हम दिखाएंगे महाराष्ट्र, फिर भी हमने दिखाया है कि महाराष्ट्र क्या है, छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र क्या है हमने दिखाया है। हमने 31 सांसद मोदी जी के खिलाफ चुनाव लड़कर जीत कर दिल्ली में भेजे हैं और जहां जहां मोदी जी आए वहां सब जगह पे हमने मोदी जी का और उनके पार्टी का पराभव किया है। तर मुख्यमंत्री म्हणतात आम्ही घासून नाही ठासून आलोय आणि आदित्य त्यांची आता या राज्याच्या जनतेने जी ठासून मारलेली आहे बरं का, त्याला मलम लावत बसा। चोरलेलं चिन्ह धनुष्यबाण आणि चोरलेलं शिवसेना हे नाव त्याचा वापर करून निवडून येणं याला ठासून येणं म्हणत नाही बरं का, तर चोरून येणं म्हणतात। हे चिन्ह तुमचं नाही, हा पक्ष तुमचा नाही। नरेंद्र मोदी आणि अमित शहा या महाराष्ट्राच्या शत्रूंच्या मदतीनं तुम्ही ते चिन्ह चोरलं, त्याचा फटका आम्हाला काही प्रमाणात नक्कीच बसलेला आहे। तुम्ही काय आहे, तुम्हाला लोकांनी का मतं द्यावं, तुमची लायकी काय आहे, तुम्ही या राज्यासाठी काय केलं? शिवसेनेची स्थापना 58 वर्षापूर्वी झाली आहे, तेव्हा तुम्ही कुठे होतात? तुमचा जन्म तरी झाला होता का? कोणत्या लढ्यात, कोणत्या आंदोलनात तुम्ही होता शिवसेनेच्या मला सांगा? तुम्ही फक्त टेंडर आंदोलनामध्ये होतात, तुम्ही ठेकेदारांसाठीच्या फायद्याच्या आंदोलनामध्ये होतात। त्याच्यामुळे तुम्ही
तुमच्या देवघरामध्ये मोदी, शहा आणि निवडणूक आयोग यांच्या तसबिरी ठेवून त्याची पूजा करा. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पूजण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ठासून बिसून काय नाही, तुमची ठासून मारली आहे आणि विधानसभेत ठासून मारू. धनुष्यबाण पेरण्याची ताकद त्यांच्या मनगटात नाहीये, म्हणून धनुष्यबाणाला जास्त धनुष्यबाण जे चोरलेलं तुम्ही घेऊन फिरताय ना, ते परत करा आणि मग निवडणूक लढा, हिंमत असेल तर. त्यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसच्या मतावर आपल्या पक्षाला चांगलं यश मिळालं. बरं, मग काय तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का? तुम्ही स्वतंत्रपणे लढलात का हिमतीवर? मी म्हणतो ना, धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला. धनुष्यबाण बाजूला ठेवा चोरलेला. चोरलेला पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा, उद्धव ठाकरेंचा चोरलेलं चिन्ह, हे चोर तर चोर वर शिरजोर. बरं का, चोर तर चोर वर शिरजोर. हिंमत असेल तर तुमचा पक्ष स्वतंत्र स्थापन करा, तुमचं चिन्ह घ्या. जे राज ठाकरे असतील, त्या काळात नारायण राणे असतील, त्यांनी स्वतंत्रपणे पक्ष स्थापन केले. विधानसभेत ठाकरेंनी भेंडी बाजारामधून उभं राहावं असं त्यांचं म्हणणं आहे. एक विधान परिषदेच्या निवडणुका होतात आपल्या जागेसाठी. काल उद्धव ठाकरे म्हटले कशा पद्धतीने कळतात, कारण सर्वोच्च न्यायालयाचे प्रकरण पेंडिंग आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अजित पवार गटाच्या आणि मिंदे गटाच्या 40 आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवलेली आहे की हे अपात्र ठरू शकतात. अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहे. अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे, अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील, हे घटनाबाह्य आहे. त्यांना अधिकारच नाही. आम्ही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करतो आहोत की ही निवडणूक घटनाबाह्य आहे, बेकायदेशीर आहे. तुम्ही या निवडणुकीला स्टे दिला पाहिजे. काल कॅबिनेट झाली, त्या कॅबिनेटमध्ये नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे. 76,200 शेतकऱ्यांच्या बघा, कोकणातमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणायचे त्यांच्या मित्र उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी. हे त्यांचं धोरण आहे. नाणार असेल, वाढवण असेल, अशा प्रकारचे घातक, समुद्र नष्ट करणारे, शेतकरी, मच्छीमार, बागायतदार, कोकणातल्या यांना खतम करणारे अशा प्रकारचे प्रकल्प आणणं हा मोदींचा छंद आहे. आणि मग रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, पालघर असेल म्हणजे वाढवण, इथे अशा प्रकारचे प्रकल्प आणून आपल्या मित्र उद्योगपतींचा फायदा करून देण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मात्र भाजप बोलते की पहिल्याच कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राला सगळ्यात जास्त निधी दिला. या बंदरासाठी 76,200 कोटी. हा निधी महाराष्ट्राला नसून हा मोदींच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठी मंजूर केलेला निधी आहे. सर, रामदास कदम म्हणतात की अजितदादा उशिरा आले त्याचा फायदा झाला असता आणि येणाऱ्या काळात 100 जागा आता मागणार आप लोगों की लोकसभा में जीत के बाद महायुति में थोड़ा सा प्रॉब्लम चल रहा है. कह रहे कि अजित पवार की एंट्री लेट होती तो शायद जीत ठीक है, जाती. वो उनका देखेंगे, हम उनके ऊपर फिर क्यों विधानसभा चुनाव को लेकर क्या कहेंगे? तर आपण पाहिला पुन्हा एकदा संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. सरकार विधानसभेच्या कामाला लागले असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंवर सुद्धा त्यांनी सरकून टीका केलेली आहे. 40 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत. तर समुद्र नष्ट करणारे प्रकल्प आणणे हा देखील छंद असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलेला आहे. तर कालच दोन्ही शिवसेनेच्या खरं तर सभा झालेल्या आहेत आणि त्यानंतर आज संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर सुद्धा टीका केलेली आहे. तर सरकारवर सुद्धा त्यांनी सडकून टीका केलेली असून शेतकऱ्यांसाठी ठोस योजना सरकारकडे नसल्याचं संजय राऊत म्हणाले. आजही अनेक शेतकरी हे कर्जबाजारी झालेले आहेत. त्याचबरोबर 2.5 वर्षात शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. सरकार विधानसभेच्या कामाला लागल्याचं सुद्धा संजय राऊतांनी टोला लगावलाय. तर आपल्यासोबत भाजपचे नेते राम कदम जी आहेत. राम कदमजी, गुड मॉर्निंग. आपण सुद्धा ऐकलं असेल संजय राऊतांचा आरोप आहे तर 40 आमदारांवर अपात्रतेची
टांगती तलवार असल्याचं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि सरकार शेतकऱ्यांची धोरणं राबवत नाहीये, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाहीयेत, तर विधानसभेच्या कामाला लागले असा देखील आरोप त्यांनी केलाय. तुमची प्रतिक्रिया? उबाटाचे नेते दररोज सकाळ दुपार संध्याकाळ पत्रकार परिषद घेऊन धादांत खोटं बोलतात. आता ज्यांच्या निवडणूक काळामध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले जात होते आणि ज्यांची सत्ता असताना कोट्यावधी रुपयांची वसुली पोलिसांकडून केली जात होती, अशांच्या वक्तव्याला महाराष्ट्र गंभीरपणे घेत नाही. क्रमांक 1. आणि दुसरा, शेतकऱ्यांची त्यांनी फार चिंता करू नये, त्याच्यासाठी आम्ही बसलो आहोत. धानाला, सोयाबीनला, कांद्याला भाव मिळाला पाहिजे आणि ते हेच सरकार देणार. हे सरकार निद्रिस्त सरकार नाहीये तुमच्या काळातलं. हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे 18-18, 20-20 तास काम करतात, हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तेही 18-20 तास काम करतात, अजित दादा सोबत आहेत. तर ही गोर गरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी राबणारं हे सरकार आहे. आता ही गोष्ट वेगळी की निवडणुकीच्या काळामध्ये लोकांमध्ये यांनी खोटा भ्रम पसरवला आणि खोटा भ्रम पसरवून भ्रमित करून जी यांना थोडीवर मतं मिळाली, तर अर्ध्या हळकुंडानं हे पिवळे झालेले आहेत. तर त्याच्यामुळे भारत तेरे तुकडे होंगे असं म्हणणाऱ्यांसोबत स्टेजवर बसणारे नेते त्याने आमच्याविषयी बोलू नये. आणि राहिला प्रश्न 40 आमदारांवर ही तलवार ती तलवार, 2 वर्ष त्यांचं हेच रडगाणं सुरू आहे. एक तरी वाक्य खरं ठरलं का? नाही. पण गंमत अशी आहे. राम कदमजी, आपल्या या प्रतिक्रियेसाठी आपले धन्यवाद. तर आपण पाहतोय संजय राऊतांनी पुन्हा एकदा